मराठी चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडी घेऊन मी मयुरी वाघ तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुलच्या आजच्या भागात मनापासून स्वागत करते। मराठी चित्रपटसृष्टी आज स्थित्यंतराच्या अवस्थेत आहे आणि नव्या पिढीचे तरुण कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांचा यात खूप मोठा सहभाग आहे। तरुण पिढीच्या ऊर्जेमुळेच आजच्या मराठी चित्रपटाला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे। असाच तरुण पिढीच्या अभिव्यक्तीशी नातं सांगणारा एक चित्रपट नुकताच 16 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला। परसेप्ट पिक्चर्स प्रस्तुत मिशन पॉसिबल आणि नुकताच या चित्रपटाचा भव्य प्रीमियर इन्फिनिटी मॉल अंधेरी येथे पार पडला। ही कथा आहे यश नावाच्या एका बिनधास्त आणि स्मार्ट तरुणाची। कॉलेजमधल्या एका खून प्रकरणात यश गोवला जातो आणि तिथून सुरू होतं या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याचं त्याचं मिशन। सई ताम्हणकर, मनीषा केळकर, निरंजन नामजोशी, शांतनू मोघे, अमित कल्याणकर यांच्या या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असून आस्ताद काळे, शरद पोंक्षे, गणेश यादव, मोहन जोशी यांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या। या चित्रपटाद्वारे पुष्कर जो कथा, पटकथा, अभिनय, गीतरचना, दिग्दर्शन अशा चौपदरी भूमिकेत आपल्या समोर येत आहेत। Josh now! खूप खूप मस्त वाटतं जेव्हा प्रीमियरला लोक येतात आणि तुम्हाला ग्रीट करतात। मिशन पॉसिबल हे माझ्यासाठी एक वन ऑफ द ड्रीम प्रोजेक्ट्स तुम्ही म्हणू शकता। यूथफुल फिल्म आहे, फ्रेश फेसेस आहेत, काहींचा डेब्यू आहे आणि तो फ्रेशनेस मेंटेन करण्याचा मी प्रयत्न केला फ्रॉम द शॉट नंबर 1। स्वप्नात वाहून नेते धुंद मस्त मधोष हवा, पंख लावणी या स्वप्नांचे देशारा नवा। ही एक मर्डर मिस्ट्री आहे, एक थ्रिलर मूवी आहे। त्याच्यामध्येच त्याच्या बरोबरीनेच रोमॅन्स, इमोशन्स, फ्रेंडशिप, थोडा मसाला असं सगळ्याचं पॅकेज आम्ही प्रेझेंट करतो आहे आज लोकांसमोर। ह्या फिल्ममध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव पण सईच आहे आणि हे एक खूप न्यूट्रल कॅरेक्टर आहे। मी खूप दिवसांनी म्हणजे एक मुलगी जी अगदीच खूप पॉझिटिव्ह पण आहे आणि खूप नेगेटिव्ह पण आहे। तिला राग आला तर ती राग व्यक्त करते, जेलस फील झालं तर जेलसी व्यक्त करते, अशी मुलगी आहे। ह्यांचा एक ग्रुप आहे 5-6 जणांचा। आपल्या कॉलेजमध्ये एक पेपर फुटीचं आणि ड्रग्सचं जे स्कॅन्डल सुरू आहे त्याचा दोषी मी बघितलं। मराठी सिनेमा नेहमीच क्वालिटी असते, पण ह्याच्यात एक टोटल पॅकेज आहे, ॲज इन ग्लॅमर, नेम इट, कॉस्ट्युम, सेट्स आणि डिफरंट जॉनर ऑफ म्युझिक, रॉक आहे आणि रोमॅन्टिक नंबर आहे माझा आणि पुष्करचा एक लद्दाखमध्ये फर्स्ट टाइम शूट केलेलं गाणं आहे। स्वप्नात वाहून नेते धुंद मस्त मधोष हवा, पंख लावणी या स्वप्नांचे देशारा नवा। चित्रपटाचं नाव हेच मुळात एक एक्सपेरिमेंट होतं की मिशन पॉसिबल असं नाव मराठी चित्रपटाला द्यायचं ही त्याची कल्पना होती आणि मी त्याला म्हटलं तू इथूनच सगळं ज्या काही पारंपरिक आपल्या चौकटी आहेत त्या मोडीत काढायला निघालेल्या आहेस आणि तो म्हणाला हो आपल्याला सगळं पारंपरिक मोडीत काढायचं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही अक्षरशः खूप नाविन्यपूर्ण, तरुणांना आवडेल, मध्यमवयीनांना आवडेल, अगदी लहान मुलांनाही आवडेल अशा सगळ्या पद्धतीच्या मसाल्याने भरलेली ही फिल्म आम्ही आणलेली आहे। फिल्ममध्ये 7 गाणे आहेत, तेवढंच नाही तर फिल्मचं बॅकग्राऊंडही आम्हीच केलं आहे। त्यामुळे आता आज फिल्मचं प्रीमियर आहे तर आम्हाला अतिशय एक्साइटमेंट आहे की आम्ही काय काम केलं त्यामुळे आणि पोटात मुळात प्रचंड गोळ्या येतोय की आम्हाला साऊंड कसा ऐकू येईल।
दिवसाची आमची 100 जणांची मेहनत आहे. तर प्लीज 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 थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. पायरसीला प्रमोट करू नका. बिकॉज 1.5 वर्ष आम्ही खूप मेहनत केलेली आहे आणि आमचं कष्टाचं चीज तुम्ही करायचं आहे आणि आमचं मिशन पॉसिबल तुम्ही करायचं आहे. आपल्या कॉलेजमध्ये एक पेपर फुटीचं आणि ड्रग्सचं जे स्कॅनिंग सुरू आहे त्याचा दोषी मी बघितलाय. थोडे यशकडे बघायला हवं. कोण होता तो? नाव काय त्याचं? तो आपल्यापर्यंत पोहोचस्तवर आपण त्याला पोहोचवलं तर तुझ्या जीवाला धोका आहे यार. बोल, माझ्या बहिणीचा खून केलास की नाही? बोल. मी कुणाचाही खून नाही केला. फसवलंय मला. आम्ही कोणाला सांगणार नाही. 5 लोक तुझ्या वाईटावर आहेत बघ. 4 लोक तुमच्या हा खाली पत्ता हा मात्र पडद्याआड आहे. मी याला ओळखलंय. ये जेल से भाग गया. व्हॉट? त्याचं काय करायचं ते माझं